आपण आज आपल्या सीटचं मॉडिफिकेशन करतो आणि त्यासाठी आपण आलोय नवी मुंबईमध्ये. अँगल कसा आहे माहिती नाही. जाऊया आता पटापट आणि तेवढं काम करून येऊया लवकर. फट पट 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 पट. आता बघू. बाकी आपलं ऑलमोस्ट जाणं तर मला वाटतं 95% डनच आहे. थोडंफार इकडे तिकडे म्हणजे ॲक्च्युली कसं आहे, मी पुढे जाणार आहे आणि आई वगैरे मागून येणार आहे. तर त्याच्यामुळे जर गर्दीचा इश्यू असेल तर मग मी पण बाईक नाही काढणार, मग ह्यांच्यासोबतच येईन. कारण सामान न्यायला आणायला जरा बरं पडलं पाहिजे, सोबत कोणतरी हवं. म्हणजे पहिले जाऊ आपण शिरवण्यामध्ये मला तो एक छोट्या मुलांचा ड्रेस आणलेला तो चेंज करून घ्यायचा आहे. तो चेंज करून तुर्व्याला माझा कुर्ता पण चेंज करायचा आहे. त्याच्यामुळे मग जेवढं लवकर होईल तेवढं. जर शिरवण्यामध्ये जर आपल्याला भेटली ना सीट मॉडिफाय करून तर आपण तिथेच करू. आणि जर शिरवण्यामध्ये नाही भेटली तर मग मुंबई जावं लागेल, मग दिवस पकडायचा. बाकी यार आपल्या व्हिडिओज एवढे बघता तर सबस्क्राईब पण करून टाका ना. बघू किती दिवसात आपले 1K पूर्ण करून. माझी ड्रीम राईड. एक्सायटेड पण खूप आहे आणि थोडं भीती पण वाटते, कारण कधी केलं नाही ना लॉंग राईड. म्हणजे सोलो नाही गेलो ना, असं सोबत कोण ना कोण असतं. आणि मी आत्तापर्यंत जेव्हा गेलो आहे ट्रेननेच गेलो आहे. सो हे फर्स्ट टाईम आहे की एवढं लांब 300-350 किलोमीटर आपल्या का. हां 1:85. हां आपल्या गाडीला असे रिव्ह्यू येतात, म्हणजे सगळे वाकून बघत बसतात. थोडासा कॅमेरा मी लेट चालू केला. सिग्नल लागलेला म्हणून जस्ट बंद केला. इसके लिए चाहिए 360. असेल ना मस्त असे रिॲक्शन भेटतील. हे खूप लोक असे वाकून बघतात उलटे फिरून. कारण गाडी एकदम मॉडिफाय केल्यावर असं वाटत नाही की होंडाची कुठली 200 cc वगैरे आहे. जास्त सीसीची गाडी वाटते. कॅमेरा ऑफ था मेरा. ते तर दाखवलं असतं तुम्हाला. वळून त्या दोन्ही साईडने वळून बघत होते. भारी वाटतं असं. जसं की आपण पहिलं दुसऱ्या गाड्यांना बघायचो, अशी बाजूला कोणती गाडी उभी राहिली, BMW 310 वगैरे. आज आपल्या गाडीला बघतायत. तर फायनली आपण आज आपल्या सीटचं मॉडिफिकेशन करतो आणि त्यासाठी आपण आलोय नवी मुंबईमध्ये. आपण मुंबईला गेलेलो नाही आहे. चाललेला प्लॅन राहायचा, पण नंतर आठवलं की शिरवण्यामध्ये सुद्धा सीट मॉडिफिकेशन होतात. कारण लास्ट टाईम मी विचारून गेलेलो स्कूटीसाठी, म्हणून आज लक्षात आलं बोल एकदा ट्राय करून बघूया. मग आज आपण इथे शिरवण्यामध्ये आलो. LPच्या पाठीमागे लोकेशन कोणाला शोधण्यासाठी हार्ड जाणार नाही, मी दाखवून देतो. आता मी जिथे उभा आहे त्या शॉपच्या समोरच उभा आहे. हे आहे त्या दादांचं शॉप, सतीश सीट वर्क्स. छोटंसं शॉप आहे पण काम एकदम भारी आहे. इथून सरळ एक रोड आहे, हा रोड. तो राईट मारला की LP पेट्रोल पंप आहे. आणि इथून सुद्धा आहे हा मेन रोड आहे. हे समोर दिसतं हे DY पाटील आहे, DY पाटील डेंटल. तर तिथून LPच्या इथून लेफ्ट किंवा राईट, मुंबई साईडने आलं तर राईट मारायचं आहे, पनवेल साईडने आलं तर लेफ्ट मारायचं आहे ब्रिज खालूनच.
इथून आतमध्ये आलं की थोडंसं पुढे आल्यावर एक राईट येतो, त्या राईटने आलात की ह्या टर्नला याल आणि मग इथे लेफ्टलाच हे शॉप आहे. आता आपल्या सीटचं काम करायला घेतलेलं आहे, तर आपण डबल लेअरमध्येच करून घेऊ मोस्टली, कारण कम्फर्टेबल वाटेल आपल्याला. बाकी इथे आपली गाडी आता खोललेली आहे दादाने. तर खूप जण बोलत होते की मुंबई साईडला जायला लांब पडतं, त्याच्यामुळे आता शिरोळामध्ये शोधलं आहे. त्यांचा ॲड्रेस ते भेटून जाईल. कॉन्टॅक्ट नंबर तर आहेच ऑलरेडी, तुम्ही कॉल करून डायरेक्ट त्याच्याशी बोलून मग येऊ शकता. एवढं पातळ फोम लावलं आहे, खूप पातळ, खूप. हे बघा तिथून दिसेलच एवढा पातळ फोम आहे, का सीट हार्ड नाही लागणार. चला आता हिला आपण कम्फर्टेबल बनवून घेऊ. काम चालू झालेलं आहे आपलं आता. तर फोम लागेल ह्याच्यावरती, तो पीयू फोम वरती मग हा आपला मेमरी फोम लागेल. आता मेमरी फोम लावायला चालू केलं. मेमरी फोम लावून मग त्याला परत सेम तसंच फिनिशिंग भेटेल अशी क्लासून. त्याला सुद्धा मेमरी फोम पूर्ण त्या आपण बसतो त्या पॅचला लागेल. बघू आता किती कम्फर्टेबल वाटतंय बघूया, टेस्ट राईड करून. हे फिनिशिंग होऊ दे, फिनिशिंग झाली की आपण टेस्ट राईड करूया. फिनिशिंग झालं आता सीट लावून बघूया किती प्रॉपर बसते किंवा काय कम्फर्ट. तर असं काय आता मेमरी फोम लावल्यावर असा लुक येतोय आणि ॲक्च्युली लुक पण कॉम्प्रोमाइज नाही आहे आणि कम्फर्टसुद्धा नाही. एकदा चालवून बघू आपण. आपलं मेन रायडिंग सीटला ना 2 लेअर केले. चला आता जरा बसून बघूया. आता असा काही लुक येतो गाडीचा आतून. सीट पण ब्रॉड झाली, थर्ड पर्सन कोणी बसला तरी स्लोप नाही आहे तेवढा, बसेल डायरेक्ट. आणि इथे एकदम कम्फर्ट झाले आपल्याला आता. झालेली आहे फायनली आपली गाडी रेडी. आणि हा काय असा लुक आहे. ॲक्च्युली ते हा ना मेमरी फोम असल्यामुळे ना हा कव असाच दिसणार, कारण मेमरी फोम फ्रेश होतो आणि जे पहिला होता तो पीयू फोम होता, तो कडक होता, त्याच्यामुळे ना शेप तो एकदम शार्प शेप दिसत होता. आता हा मेमरी फोम असल्यामुळे हा थोडा नरमच दिसणार. सो असा काही लुक आहे आणि हे तर एकदम कम्फर्ट आहे. आता स्टार्टिंगला पहिल्या लेअर म्हणजे सिंगल लेअरमध्ये ट्राय केलं होतं, तर थोडा हार्ड वाटत होतं, म्हणून मग आपण परत त्यांना दादांना सांगून डबल लेअर करून टाकला. सो डबल लेअरमध्ये बघा कम्फर्ट बघा किती बसल्यावरती अजून हा प्रेस होईल. त्याच्यामुळे आता लॉंग राईडचं म्हणजे हिपला काही आपलं टेन्शन नाही आहे.
इझिली आपण राईड करू शकतो लॉंग लॉंग. तर बाकी आता पेमेंट वगैरे करूया आणि निघूया 2-3 कामाची निपटवून घरी. आणि आता माझा गोप्रो पण डेड झाला आहे, म्हणजे बॅटरी डाऊन झाले, तर डायरेक्ट मी भेटेन आता घरीच. नशीब गाडी हवा भरायला आला आणि बघितलं आहे बघा तुमचं, नाही तर राईडला तसंच गेलो असं बोंबललो असतो मी. इतकासा किल्ला आहे. नशीब आहे एवढासाच खेळा होता छोटासा. डाल दिया ना वो, छोटासाच खेळा होता, नशीब छोटासा एकदम. तर आपली सीट मॉडिफिकेशन झालेलं आहे, मी घरी आलो आहे. तर आता मला जाम झोप येते. तर बाकी आता व्हिडिओ कंटिन्यू करतो आहे, कारण की माझा प्लॅन आहे गावी जाण्याचा, म्हणजेच कोकण राईड करण्याचा. तर बघूया नक्की नाही, कारण घरातलीसुद्धा आहे, आई आहे, भाचे वगैरे आहे, ताई आहे. तर थोडं गडबड होते, म्हणजे मिसमॅच होतं आहे. इथे ट्रेनला पनवेलला खूप गर्दी होते, खूप म्हणजे खूप. तर मग दिव्याला जावं लागेल. मग आता दिव्याला जायचं तर भाऊजी पण येणार आहेत, पण त्यांना कामावरनं डायरेक्ट येणार आहे, मित्रसुद्धा कामावरनं डायरेक्ट येणार आहे. मग ह्यांच्यासोबत कोण नाही. त्याच्यामुळे माझा विचार चालला आहे की मग राईड कॅन्सल करून आपण ट्रेननेच जाऊ. बघूया कसं काय ते 50-50 आहे. तरी पण मी टॉप बॉक्स लावून ठेवतो. तर टॉप बॉक्स कोणता नवीन नाही घेतलेला आहे, आपण जो आपला हिमालयनचा होता पहिलावाला सिल्वर, तोच आपण कंटिन्यू करतो. पण मी त्याला ब्लॅक पेंट करून घेतला आहे. आणि एक प्रॉब्लेम नाही, त्याची टॉप बॉक्सची जी प्लेट आहे जी आपल्या गाडीला लागेल, तर तिला पण मी पावडर कोटिंग करायला दिली होती, पण ती झाली नव्हती. तिचं थोडंसं काम झालं, म्हणजे घासली थोडीशी, घासून ठेवले, कारण थोडी रस पकडत होती. तर ती तशीच आणली आहे टेम्पररी, लावून ठेवतो आता. जर आपलं गावी जाणं, गाडीवरती जाणं फिक्स झालं राईड करणं, तर मग तशीच यूज होईल. अदरवाईज गावावरून आल्यावरती काढून मग प्रॉपर पट्टी पेंट करायला देणार आहे आपण, म्हणजेच पावडर कोटिंग. आणि मग त्याच्यानंतर प्रॉपर एक इन्स्टॉलेशन करून टाकू. तर बाकी बघू आता ह्या व्हिडिओमध्ये मी ते टाकेन किंवा नाही टाकेन माहीत नाही, छोटीशी क्लिप टाकेन, जास्त नाही टाकणार. बाकी नंतर टॉप बॉक्स आल्यावरती प्रॉपर त्याची फिटिंग आहे ती पूर्ण ती त्याच्यात दाखवेन मी. तर बाकी हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल काय, तर तुम्हाला सांगायची गरज नाही. पटापट सबस्क्राईब करून घ्या आणि लाईक कमेंटसुद्धा करायला विसरू नका. आणि काही क्वेरीज असतील तर तुम्ही मला इंस्टाग्रामला डी एमसुद्धा करू शकता. माझ्या इंस्टाग्रामचा ID आहे नवी मुंबईकर पवन, सेम जो की आपला यूट्यूब चॅनलला आहे. तर तिथेसुद्धा फॉलो करा आणि इथेसुद्धा सबस्क्राईब करा.